जगाचा मालक आहे, तो आपला पालक आहे आणि तो आपला दाता आहे. फक्त आता आपल्याला घ्यायची तयारी पाहिजे. एक उदाहरण सांगतो, मी ऐकलं असेल, मला माहित नाही, कल्पना नाही. एका बैला 5 वर्षाचा मुलगा झाला. चुकलं बहुतेक, माय चुकलं माय असा अंदाज आहे. काय म्हटलं मी अबे? कसा होईल बे, कसा होईल? माहीत चुकलं ना. एका बाईचा मुलगा झाला 5 वर्षाचा. बरोबर आहे, आता बरोबर आहे. आता बरोबर आता बरोबर होते ना, लय जागे होते माय. एका बाईचा मुलगा झाला 5 वर्षाचा आणि 3 ठरवून टाकलं का मुलाची ऍडमिशन शाळेमध्ये करून टाकावं. म्हणजे मुलाला घेऊन ते बाई वर्गामध्ये गेली. मास्तरनं विचारलं, कुठं असता? म्हणजे देरवाड्याला असतो. हो का, काय काम होतं तुम्हाला? मुलाची ऍडमिशन करायची आहे. हो का, ती बाई म्हणजे मग हो हो. नाही, हसाचं काम नाही, आता हे चालू आहे ना. तुम्ही याली हसता का तुम्ही? बरं, कोणती बाई तुमच्या घरी आली गुच्चूप राहते का? ते काय चाललं मग? चहा मांडला. मग ते म्हणते हो का. मग इले म्हणला ते हो हो. आणि तिनं जर हो आणि मग तिथं होका वाया देईन ना. मग कोणतीही बाय आता स्टँडर्ड मेंटेन सर्व. आता किचन किचन काय निघालं? किचन आहे, रान्नी आहे माझ्या घरी. बरं, स्वयंपाकघर राहिलं काय? बरं, तसेच आहे. स्वयंपाकघर बंद झालं, रान्या बंद झाल्या, डायरेक्ट काय निघालं? आता मॅ एका मथाऱ्या बुडेली किचन समजते काय? आता मॅच झाल्या त्या. म्हणजे मला काय आलं नवीन काळजी ना माय. म्हणते मॅ तू दिसून कुठे गेली आजी? आहे ना म्हणे घरी. मॅ दिसून नाही राहिल ना. गेली काय? दिवेले नाही जे काय दिवेले म्हणे. आहे ना घरात म्हणे. कुठं आहे म्हटलं? चिकनमध्ये आहे म्हणे. मथाऱ्या बुडेल म्हणते काय हे? ते आता नवीनच काढलं बाबा येणं. जाऊ द्या, आपलं काही घेणं नाही म्हणून म्हटलं बिचाऱ्यानं जेवढी सुधारणा होईल तेवढे करायचा प्रयत्न करा. म्हणजे कसं काय तुम्ही कसं काय आले? म्हणजे मुलाची मला ॲडमिशन करायची ती म्हणून आलेली. म्हणजे हो का? म्हणे हो हो ठीक आहे बसा. काय नाव मुलाचं? म्हणे विजय आहे. बरं बरं, VIJAY विजय. याच्या बापाचं नाव सांगा. ते बाई म्हणे बापाचा काय संबंध आला जी? आता बापाची ॲडमिशन काय करा ते आम्हाला? बापा त्याचा पहिले शिकला होता, पोराची करायची आहे म्हणून याचं नाव लिहा. म्हणजे बापाचं नाव सांगा. म्हणजे मी बापाचं नाव कधीच सांगत नसतो. म्हणजे काहून? म्हणजे बापाचा काय संबंध आला जी? म्हणे सांगा बरं तुम्ही मला. म्हणे तुम्ही कोणालाही विचारून घ्या म्हणे बापाचा काय संबंध आहे तर. 9 दिवस मी आबागोला, उन्नीतला सावलीत मी आणलेला, तोंडातला घास मी आचारला, तुमच्यापर्यंत मी आणला आणि बापाचा काय संबंध आला? म्हणजे मी बापाचं नाव सांगत नाही. मास्तर म्हणे बापाचं नाव सांगत नाही, पोराची ॲडमिशन होत नाही. मग ते बाई मास्तर मग तुमची वय काय शाळा? तुम्ही तर आता आले बदलून, तुम्ही असे कसे घेत ना, तुम्हाला पोरगं घ्यायच लागन. तुम्हाला बापाचं नाव सांगाच लागते. नाही जी म्हणजे मी बापाचं नाव सांगत नाही. म्हणजे उचला पोरगं लवकर वा घराकडे. मला मॅट काही करू नका, मी धारणून जमतेवालं बदलून. तिकडे लोक होते एवढे मॅट नव्हते बा. पटकन सांगा काय आहे तर. पहिले वाटलं पोरगं घरी नेऊन अधिक वापस आणून लोक अधिक विचारतील मला मॅट करतील काहून ॲडमिट केलं नाही, जास्त पैसे सांगितले काय? त्याच्या मग ते मास्तरीले मग त्या बाईनं विचारलं बापाचं नाव सांगाच लागते काय? म्हणे हो सांगाच लागते. म्हणे मग असं करा, बापाच्या ऐवजी माझं नाव लिहा. म्हणजे तुझं नाव लिहू शकत नाही, तसे गव्हर्नमेंटचे GR आले नाही, मॅट काही करू नको, पटकन बापाचं नाव सांग. म्हणजे तिने विचारलं बापाचं नाव सांगितलं तर फायदा कोणता होणार आहे? तेव्हा ते मास्तर सांगायला लागला बाई तू त्या बापाच्या घरी होती, तू चौकात जर फिरायला गेली तर लोक तुला विचारायचे कोणाची पोरगी आहे? मग तू सांगत होते मी भाऊराजीची पोरगी होय आणि हे शामरावजीची होय. मग तू भाऊराजीच्या बापाचं नाव चाललेल्यामुळं तू त्या बापाच्या इस्टेटची मालकीण होती आणि तू बापाचं नाव चालवत होती आणि बापाच्या इस्टेटची मालकीण होती आणि बापाच्या सातबाऱ्यात ते नाव होतं. पण ते लग्न झाल्याबरोबर बापाचं नाव खोडलं गेलं, पतीचं नाव जोडलं गेलं आणि तू आता पतीचं नाव चालवतं म्हणून बापाच्या सातबाऱ्यातून निघाली आणि याचं नाव चालवतं म्हणून डायरेक्ट याच्या सातबाऱ्यात गेली.